नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला लांब मंगळसूत्र बनवून दाखवणार आहे काळ्या मण्यांमध्ये। तर त्याच्यासाठी मी गोल्डन मणी मोठ्या साईजचे बारीक काळे मणी घेतलेले आहेत। ते मंगळसूत्राच्या 2 वाट्या, इथे गोल्डन मण्यांची छोटी साईज आणि हे क्रिस्टल मणी घेतलेले आहेत आणि स्क्रू लागणार आहे। तर आपल्याला 3 पदर घ्यायचे आहेत। तर आपण बनवायला सुरुवात करूया। हे बघा, आता 3 पदरी बनवायचं आहे मंगळसूत्र। तर त्याच्यासाठी 3 पदर घेतलेले आहे ते डबल करून, आणि आता 3 सुया बांधून घेतलेल्या आहेत त्या पदरांना। तर इथे आपल्याला सुरुवातीला स्क्रू लावून घ्यायचा आहे। तिन्ही पदर पकडून व्यवस्थित आपल्याला स्क्रू लावून घ्यायचा आहे, आणि आता तिन्ही पदर आपल्याला अलग करून घ्यायचे आहे ते। आता इथे आपल्याला तिन्ही पदरांमध्ये काळे मणी वाहून घ्यायचे आहे ते। हे बघा, अशा पद्धतीने तिन्ही पदरांमध्ये आपल्याला सारखेच मणी वाहून घ्यायचे आहे ते। आणि त्यानंतर आता इथे आपण डिझाइन बनवणार आहोत। आता यानंतर आपल्याला हे बघा, तिन्ही सुया पकडून आपल्याला छोटा मणी टाकायचा आहे, गोल्डन मणी। तर हा छोटा मणी, ह्या तिन्ही सुया मागे पुढे करून आपल्याला हा मणी टाकायचा आहे तिन्ही सुयांमध्ये। आणि त्यानंतर हे बघा, तिन्ही सुया अशा साईडला करून त्याच्यामध्ये एक एक क्रिस्टल मणी टाकायचा आहे। अशा पद्धतीने, आणि परत तिन्ही सुया अशा आपल्याला करून परत एक गोल्डन मणी टाकायचा आहे छोट्या साईजचा। आणि परत आपल्याला ह्या अलग अलग करायच्या आहेत तिथेच, आणि परत 3 क्रिस्टल मणी टाकायचे आहेत। तर हे मागे करून घ्यायचे मणी, आणि परत आपल्याला एक तिन्ही सुयांमध्ये एक एक क्रिस्टल मणी टाकून घ्यायचा आहे। असे आपल्याला 4 गोल्डन मणी टाकायचे आहे ते, आणि त्यांच्यामध्ये हे 3-3 क्रिस्टल मणी टाकून घ्यायचे आहे ते। हे बघा, अशा पद्धतीने आता हे आपण मागे धाग्यात करून घेऊया। हे बघा, आता एक एक मणी पुढे सरकून घ्यायचा आहे, आणि आता हे 3 पदरांमधले 3 क्रिस्टल मणी, त्यानंतर परत हा छोट्या साईजचा गोल्डन मणी वावलेला तो, असे व्यवस्थित लावून घ्यायचे आहे ते। आणि यानंतर आपल्याला परत एक छोट्या साईजचा मणी वाहून घ्यायचा आहे। हे बघा, हे 4 मणी, 1 2 3 4, आणि हा 5वा आहे। तर याच्यानंतर आपल्याला मोठ्या साईजचा मणी टाकायचा आहे। हे बघा, आणि परत एक छोट्या साईजचा मणी। आता असंच आपल्याला परत इकडे मणी वाहून घ्यायचे आहे ते, जसे आपण पुढे घेतलेले आहेत ना, छोट्या साईजचा गोल्डन मणी, त्यानंतर मग मोठा 3 क्रिस्टल मणी, तसे मणी टाकून घ्यायचे आहे ते। हे बघा, आता इथे मी ह्या मण्यानंतर हे बघा, हा मोठ्या साईजचा मणी टाकलेला आहे मध्ये, आणि हा गोल्डन छोट्या साईजचा मणी। आणि आता आपल्याला परत क्रिस्टल मणी टाकायचे आहेत 3, तिन्ही पदरांमध्ये हे 3-3 मणी टाकायचे आहेत ते, आणि व्यवस्थित असे पुढे ढकलून द्यायचे आहे तिन्ही पदरांमध्ये। त्यानंतर गोल्डन मणी, गोल्डन मण्यानंतर परत हा 3 ते क्रिस्टल मणी, गोल्डन मणी। अशा पद्धतीने आपल्याला जेवढे ह्या साईडला वावलेले आहेत तेवढेच ह्या साईडला वाहून घ्यायचे आहे ते। आता यानंतर आपल्याला परत काळे मणी टाकायचे आहे ती, तिन्ही पदरांमध्ये आपल्याला इतके मणी टाकायचे आहे ती। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे हे मण्यांची साईज कमी जास्त करू शकता।
अशा पद्धतीने आपल्याला तिन्ही पदरांमध्ये मणी टाकून घ्यायची आहे ती. आणि त्यानंतर आता इथे आपल्याला ही जी डिझाईन आहे ती टाकून घ्यायची आहे इकडे. हे बघा, आता आपल्याला छोट्या साईजचा गोल्डन मणी, त्यानंतर हे तिन्ही पदरांमध्ये ओवलेले 3 मणी, असे आपल्याला जेवढे पाहिजे तेवढ्या अशा पेट्या बनवू शकतो. जितकं लांब हवा असेल तितकं बनवू शकतो. हे तुमच्या आवडीनुसार आहे. हे आपल्याला आखूड पाहिजे असेल तर कमी पेट्या बनवायच्या आणि लांब पाहिजे असेल तर जास्त पेट्या बनवू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आता यानंतर आपल्याला वाटी वावायची आहे. तर सुरुवातीला आपल्याला हा गोल्डन मणी वावायचा आहे आणि त्यानंतर मोठ्या साईजचा गोल्डन मणी, त्यानंतर आपण घेतलेली आहे मंगळसूत्राच्या वाट्या. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाट्या घालू शकता. मोठा गोल्डन मणी आणि मध्ये मी रेड मणी टाकलेला आहे. हा पाईप, रेड पाईप, तर खूप छान दिसते याच्याने. आणि यानंतर परत आपल्याला मोठ्या साईजचा मणी वावायचा आहे. ह्या वाटी, मंगळसूत्राची वाटी दुसरी, गोल्डन मणी आणि त्यानंतर परत आपल्याला हा छोट्या साईजचा मणी वावायचा आहे. तर अशा पद्धतीने आता मी ह्या साईडला पूर्ण जसं ह्या साईडला बनवलं होतं तसंच ह्या साईडला बनवून घेते. आता हे काळे मणी इथे टाकायचे आहे ते. इथे दुसरी बाजूसुद्धा मी वाळून घेतलेली आहे. आता आपल्याला तिन्ही सुया पकडून स्क्रू वाळून घ्यायचा आहे आणि ही जी साईड आहे ती पॅक करून घ्यायची आहे. आता इथे तिन्ही पदर व्यवस्थित खेचून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने. आणि आता हा जो उरलेला धागा आहे तो आपल्याला कापून घ्यायचा आहे. आणि इथे आपल्याला 2 ते 3 गाठी बांधून घ्यायच्या आहेत. ते आता इथे व्यवस्थित स्क्रू जवळ पकडून आपल्याला 2 ते 3 गाठी मारून घ्यायच्या आहेत. आणि आता उरलेला जो धागा आहे तो कापून टाकायचा आहे आपल्याला. हे बघा, 2 असे व्यवस्थित गाठी मारून घ्यायचे आहे. हे 3 पदर आहे त्याच्यामुळे 2 गाठी पुष्कळ झाल्या. आणि उरलेला धागा आपल्याला कट करून टाकायचा आहे. आणि हे जे आहे ते थोडंसं उरलेलं ते चिपकवायचं, चिपकवून टाकायचं मेणबत्तीने. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.